केदारनाथ जगद्गुरूंच्या आगमनाने सांगली भक्तिमय. हजारोंच्या उपस्थितीत भव्य स्वागत सोहळा. सांगली शहर आज भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. कारण श्री 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 1008 केदारनाथ जगद्गुरूंचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. अधिक मास पुण्यपर्वानिमित्त आयोजित विश्वशांती व नवचंडी महायज्ञ, शिवकथा आणि आशीर्वचन कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज व शिवबसव सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळाच्या वतीने हा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जगद्गुरूंनी प्रथम ऐतिहासिक गणपती मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर गणपती मंदिरापासून तरुण भारत स्टेडियमपर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तांच्या जयघोषात भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत श्री बेळकेगिरी महाराज, श्री म्हैसाळकर महाराज आणि श्री वाळवेकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. तरुण भारत स्टेडियममध्ये आगमन होताच जगद्गुरूंचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांनी केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घेतल्यानंतर सभामंडपात विराजमान होऊन उपस्थित भाविकांना आशीर्वचन दिले. स्वागताध्यक्ष डॉक्टर रवींद्र पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थित राहून संपूर्ण सभामंडप, गॅलरी आणि स्टेडियम परिसर गर्दीने फुलून गेला होता. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हा धार्मिक महोत्सव रविवारपर्यंत सुरू राहणार असून जगद्गुरूंचे आशीर्वचन, अड्डपालखी सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक भाविकांनी या पुण्य सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील जगद्गुरु महास्वामींना हार अर्पण करतायत. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. जगद्गुरु पंचाचार्य महाराज की श्री 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 1008 जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी जी की हर हर. यानंतर महापुराण शिव महापुराण ग्रंथाच्या ओखी मठ त्या मठाचे महंत पीठाचे पीठाचार्य श्रद्धेय श्री 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 1008 जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी महाराज यांचं आगमन आपल्या या पवित्र मंडपामध्ये झालंय. त्यांच्याच आशीर्वादानं नवचंडी यज्ञ झालाय आणि त्यांच्याच आशीर्वादानं ही शिवपुराणाची कथा झाली. तुम्ही इतका आनंद तुमच्या अंतःकरणात आहे तितक्या ताकदीने का टाळावा. नमः पार्वतीपतये हर 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 महादेव. कार्यक्रमाचे सर्व कमिटीचे सदस्य, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र पाटीलजी आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे सर्व सद्भक्त माताओ आणि बालवृंद, खरोखरच आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे. आपल्या सर्वांचं या ठिकाणी दसरा आणि दिवाळी हा तुम्हाला सण, त्याच्यापेक्षाही मोठा सण तुमच्या भाग्याने या ठिकाणी आलेला आहे. आज 8 तारीख हे 6 महिने दर्शनासाठी खुलं असतं आणि 6 महिने बंद असतं. म्हणजे शीत म्हणजे थंडीमध्ये म्हणजे दिवाळीचा पाडवा, या दिवाळीच्या पाडव्याला केदारनाथाचं कपाट म्हणजे मंदिर बंद होत असतं. आणि जे चैत्र पाडवा आहे, वैशाख पाडवा आहे, अक्षय या सर्व लोकांना प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परां. वैराग्य धर्मपीठेशं व्यासादिमुनिमानितं वेदादिवस्य कर्तारं वेदसिद्धान्तबोधकं भिन्दिगोत्रादिनाथं च शृंगी प्रमुखपूजितम् एको रामं गुरुं वन्दे केदारक्षेत्रवासिने. प्रथमतः हिमवत केदार वैराग्य पीठाचे आदि जगद्गुरु एको वृंदाला अनंत नमस्कार अर्पण करू. आज भारत देशातील महान राष्ट्र असलेल्या महाराष्ट्रातील सांगली या नगरीत एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम प्रारंभ झालेला आहे. बेळंकीकर महाराजांनी इथल्या सद्भक्त वृंदाने जवळपास 1 वर्षापासून, आम्ही पूर्वी 16 वर्षाखाली इथं आलो होतो सांगलीला धर्मप्रचार दौऱ्याचे. आपले बेळंकीचे महाराज आणि जे सहकारी समस्त महाराजांच्या एका प्रयत्नाने संकल्पानं धर्मप्रचार दौरा काढलेला होता. प्रति गावामध्ये इष्टलिंग महापूजा आणि धर्मसभा करीत होतो. पण योग आज पुन्हा बेळंकीचे महाराज आणि सहकारी त्यांच्या महाराज मंडळी आणि इथल्या वीर शिवलिंगायत समाज आणि संस्कृती मंडळीच्या सहयोग आणि सहकार्याने आज 8 तारीखपासून आजपर्यंत 4थ्या दिवशी असलेल्या शिवपुराण महाकथा, केदारनाथाच्या प्रतिरूपाचा मंदिर भक्तिभावाचं आहे आणि विश्वशांतीसाठी यज्ञ संपन्न झालेला आहे 9 कुंडाचे. म्हणून आज कथाकार
आम्हाला आठवलं